नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे। मित्रांनो, सध्याची परिस्थिती बघता जेव्हा तुम्ही न्यूज चॅनल लावता तेव्हा तुम्हाला रोज एक ना एक नवीन बातमी मिळते की आज यांनी हा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला, हे या पक्षामध्ये नाराज, हे या नेत्यावरती नेतृत्वावरती नाराज। आणि मित्रांनो, जो तो सांगतो की मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलणं करून मी माझ्या पक्षाची एक निष्ठा आहे, निष्ठावंत आहे। मित्रांनो, निष्ठावंत हा शब्द घेतल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवतो। मित्रांनो, निष्ठा म्हणजे काय याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले मावळे। मित्रांनो, जिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेऊन साक्षात मृत्यूच्या गुहेमध्ये जाणारा तो मावळा, समोर मृत्यू दिसत असताना देखील आपल्या राजासाठी, आपल्या मातीसाठी तो हसत हसत मृत्यूला त्याने आलिंगन दिलं, याला म्हणतात निष्ठा। समोरून अफजल खान येत आहे। अफजल खान म्हणजे त्या काळातील सर्वात बलाढ्य शक्तिवान असा राक्षस, जो तो आपलं वतन हा आदिलशाहीमध्ये विलीन करत होता। पण त्याच वेळेस कान्होजी जेते यांनी आपल्या वतनावरती पाणी सोडून आपली निष्ठा ही स्वामींच्या चरणी अर्पण केली। असे कान्होजी जेते याला म्हणतात निष्ठावंत। राजे, तुम्ही गडावरती सुखरूप जा, सैन्याला मी इथं थोपवून ठेवतो, असे म्हणणारे आपले बाजीप्रभू देशपांडे हे निष्ठावंत। मित्रांनो, तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून आपल्या राजासाठी, आपल्या स्वराज्यासाठी गड सर करण्यासाठी जातो आणि तो गड सर करताना मी जिवंत येईल की नाही याची देखील शाश्वती नाही, याला म्हणतात निष्ठावंत। मित्रांनो, असे असंख्य असे मावळ्यांचे उदाहरण की ज्यांनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून राजांसोबत ते निष्ठेने राहिले। मित्रांनो, राजांनी स्वराज्य स्थापन केले तेव्हा त्यांचं उद्दिष्ट एकच, जनतेचं राज्य, मोगलांचा विनाश, त्या ठिकाणी आदिलशाही निजामशाहीचा विनाश। पण मित्रांनो, वेळ प्रसंगी अनेक वेळा महाराजांनी मोगलांशी तह केला, आदिलशाही निजामशाहीची युती केली, आघाडी केली। पण मित्रांनो, एकही मावळा की एकही सरदार म्हणाला नाही की राजे, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवत आहोत आणि तुम्ही आपल्या दुश्मनांचीच युती आघाडी करत आहात। पण सर्वांचा दृढनिष्ठे निष्ठा फक्त आपल्या महाराजांच्या चरणाशी आणि महाराजांच्या विचारांची एकनिष्ठ होती। म्हणून मित्रांनो, आज 350 वर्षांनंतरही जे महाराजांची एकनिष्ठ राहिले त्यांचं आजही नाव घेतलं जातं आणि जे क्षणभंगर सुखासाठी, आपल्या पैशासाठी, आपल्या वेतनासाठी महाराजांची गद्दारी केली त्यांचं आजही महाराष्ट्रामध्ये नाव गद्दार हेच घेतलं जातं। आजच्या राजकारण्यांना कधी शानपण येईल, तुम्ही कितीही पैसा कमवा, तुमच्या 7 पिढ्या बसून खातील एवढे पैसे कमवा, पण तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तुमचे मुलं नातू देखील ओळखणार नाही। म्हणून तुम्हाला निष्ठा ठेवायची असेल तर एका पक्षाशी नाहीतर अपक्ष बनून जनतेशी निष्ठावंत राहा, जनतेचं कार्य करा। तुम्हाला यापुढे तुमच्या घरचेच नाही तर संपूर्ण जनता तुमचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही। निष्ठावंत शब्दाला जागा। जय शिवराय।